चौकात बसले पाच भाऊ, हातात चहा चेहऱ्यावर राहू. कुणाच लफड कुणी सांगत, आपलं मात्र लपवत. एक म्हणे मी सरळ बुवा, आतून निघतो दंगा मोठा. गावाचा तिढा लफडी सोळा, जास्त बोलून वाढत झोळा. अंगणात बसून करतात खोळा, गावाचा तिढा लफडी सोळा. सरपंच म्हणे मी शांत माणूस, आतून त्याचा फुल्ल ताणूस. सकाळी मीटिंग, रात्री लफड, सगळ्यांनाच धावत्याच धडधड. किराणेला देतो धारी, आणि गाव नाचत त्याच्या तारी. गावचा तिढा लफडी सोळा, फेसबुक वर फोटो झोला. लाईक मिळाले की झाला झोरा, गावाचा तिढा. बर चला आता काय आहे, आपला यात्रा जवळ आली गावची. ही आपल्याला गावची यात्रा जवळ आल्यामुळे का नाही, आपल्याला कमिटी निवडली पाहिजे. बरोबर. अध्यक्ष निवडला पाहिजे, उपाध्यक्ष निवडला पाहिजे. म्हणजे करतो हो, समीर अध्यक्ष आपण सगळी आल्यानंतर ना आपण आहे का नाही, अध्यक्ष कोणाला करायचा, कोणाला उपाध्यक्ष करायचा ते आपण ठरवूया. मला तुम्ही तुम्ही दोघांनी आहे का नाही, करायचं नाही त्यांना अजिबात नाही. तुम्ही दोघांनी आहे ना, फक्त मीच अध्यक्ष होणार, सरपंच बी मीच आणि अध्यक्ष बी मीच. सगळं तुम्हीच आम्ही काय मग काही बसायचं तमाशा पुढे आम्ही नाचणार. नाचा की तुम्ही, मग मी बी नाचतो तुमच्या गोळा फुगाड पाहिजे. मला गोळाच फक्त आवडतो. वाटा झालाय, गोळा खातोय काय, गोळा सारखं फक्त- पोरगायचोय. हा, गोळाच फक्त आवडतो. बसा इथं तुम्ही. अरे तुला माहितीये का, मी जर गेलो नसतो ना इराण आणि अमेरिकेचं युद्ध आहे का नाही, अहो मिटलेच नसते. अहो ह्यो फकडे होता ना, घाचच नाही अमेरिकेचा. अरे येता येता आहे का नाही, मी समुद्रात येता येता इराणच्या जहाजात आलो गॅस घेऊन. अहो या अमेरिकेचे सैनिकाचे माझ्या पुढे लाटा लाटा कापत होती. आर बॉम्ब टाकायचं, आर बॉम्ब माघार आला तरी आता माघार टाकायचो मी. अहो त्यांना वाटलं पाहिजे कोण आलंय ती, सोनगावचा सरपंच. ऐक तू ऐकत जा, माझ्या पुढे जास्त शांतपणे गेला मला आवडत नाही. माझं ऐका की वाईस. मी काय बर बोल. हा पेढं दुकान येणार हा. आहे, भेळचं दुकान येणार आहे, गोळ्याचं सगळं गारीगार बिरीगार फुकाड देतो सगळं गावाला, सगळ्यांना देतो. मी सरपंच आहे आणि बॅनर माझा नाही सगळ्यांना फुकट देतो मी, आणि मी जातो तिथं बसतो पोतं टाकून मी. सरपंच माझा पोत टाकायची गरज नाही. तुम्ही गावचं सरपंच आहे. सरपंच आहे का? हो, मग कसं कार्यक्रम झालं पाहिजे. एखादा गुंटा ऐकू का, म्हणजे कार्यक्रम नाही अख्खी यात्रा आहे का नाही, सगळ्या गावांना मटण्याच्या बोकडं बोकड्याच्या बोकडं देतो मी. माझा मोठा बॅनर लावणार मी गावात. जरा अरे समीर तू एवढा मोठा आहे का नाही, गोरा आहेस की जणू आहे का नाही, त्या बॅनर वरती आहे का नाही, तू एकटा झाकणार. मग काय नुसतं बाकीचं अक्षर दिसणार, तू काही दिसणारच नाही. दिसणार मी, कसं दिसणार? मोठे बॅनर लावणार मी. दिसणार मी तरी पण. आमचं फोटो नाही तुम्ही नाही, तुमचं त्याचा पण. बघतो. एका रंगराव सरपंच होणार. खाली वाचा. आम्ही सरपंच रंगराव. हळूहळू. अरे इथं आपल्या इथं घरात आहे की नाही, गाड्याची माणसं बिनसं आहे, हळू बोलावं जरा, जास्त शांतपणे करून बोला. आम्ही एका झपाट्यात पाडेल. आज बॅनर लावणार आहे रंगराव सर माझा, रंगराव सरपंच हा. मी उपसरपंच. आणि काय अरे इथं एवढा मोठा सरपंच असतो ना, आर तुला तर माहितीच आहे, आता की नाही इराणचं ना अमेरिकेचं युद्ध चाललेलं होतं. आर हे पकडे गेला, आर ऐकून घे, इथंच बसलाय काल बाहेर थापा ऐकून घे. आर मी गेलो म्हणून आहे की नाही, इराणचं युद्ध आहे की नाही असं स्टॉप झालंय. अमेरिका अशी अशी कापत होती, मी गेलो म्हणून. मी गेलो म्हणून काय थापा मारताय, बारकी पोर असले गे झेंडू बॉम्ब लावतो, वाचताना पळून जाताय. चला तिकडे, कुठं तिकडे बर बर चला चला, शांतपणे करून बोलत जाऊ नको माझ्या पुढे. माझ्या आधी तर नासकी आलेली दिसते ती हा. त्या सरपंचाच्या कानात काहीतरी समय सांगतोय, आणि तो त्याच्यावरचा सरपंच लागा अगदी मोठमोठ्या बाता मारतो अशा की काय बोलायलाच नको. त्याला वाटतं मी म्हणजे लय मोठा आहे अगदी. मी काय म्हणतोय, आता ही कीर्तन हातरा घ्या, एक तर माणसं पोरं बिरं येतेली,
यात्रा मी नागराचा माणूस आहे आम्ही नाही टाकणार आल्या का? अरे तुम्हाला टाकायला लागेल. यांचा वाद चाललाय वाटतं काहीतरी. अरे तुला कुठं काय होता एवढा दिवस अहो एवढे दिवस म्हणजे सरपंच तुम्ही बाहेरची बी कामं लावताय आणि बाहेरची कामं कोण करायचं याचं? बर मी काय म्हणतोय केकचा जाऊ दे कुठं एक तर जा- आता एक तर आलाय ते आलाय उशिरा आणि बर पटापटा यात्रेच इथे कमिटी निवडायचे एकतर माणसं येतेली पोरं येतेली पारदेशीने कीर्तन लावून घे आणि म्हणजे यात्रा कमिटीची एक नाही मिटिंग चालू करायची आपल्याला घे पटापटा घेतो ही कार्यकर्ता त्या जोडीला अरे घे. नाही, नाही, घ्या, चला घ्या, घ्या. घ्या, चला. इकडे राखायचे तिकडे टाकू सरपंच तुम्ही साईडला तुम्ही मध्येच उभं राहा शांतपणे करून बोलायचं नाही. सांगितलं तेवढं कर. सांगितलं तेवढंच करायचं जास्त बोलायचं नाही साईडला सरा की त्याशिवाय हातरा येणार आहे का? ए, हात लावा घ्या, चला पहिला मी गावचा सरपंच आहे का कोण आहे जी ती येते माझ्यावरच कांदा खाते ती आहे शिपुर्ड बी येते माझ्यावरतीच कांदा खाते ही गावातली माणसं आली ती पण माझ्यावरती शिकारते आला का गावचा सरपंच आहे का कोण आहे एवढा मोठा माणूस मी अरे नीट झाला इथे व्यवस्थित झाला ही का नाही काय त्याच्या आहे ना शिपुर्ड्या एका चपड्यात पाडी अहो, सरपंच पडले मी उठून होतो. आला का तसं नाही करायचं सरपंच समीर आहे का नाही आपला माणूस आहे पडला होता. समीर, धर रे. पडला म्हणून मी उठवत होतो चांगला. बट्ट्या, घ्या, घ्या. हातून घ्या घ्या, चला. घ्या. थंड थंड अरे बास, घ्या मागं. हातपाय करून बोललो चप्पल काढीन मला थोडं पाठवते या तिकडे सरकव हा तिकडे सरकव शिपोड आहे तिकडे सरकव घे बास की, त्या इतक्यात घालू का? जास्त आवाज करायचा नाही मग, चल सरपंच बरोबर. हा. त्या इतक्यात घालू का? ए बसा रे चप्पल काढा लांब बसा. लगेच बसायचं नाही मी बसली का अजून मी बसली का अजून चालेल ही बी बसण्यावर रुबाब तुमचा आहे का? जाईल तिथं राव सरपंच सरपंच अगदी. शांतपणा करू नको बस खाली मी भीती बसतो मी रंगरावचा माणूस आहे सरपंच पलीकडे हा आणि सरपंच मीटिंगला काय कोण हायती का नाही ती? नाही ती काय चवळ आहे का मीटिंगला नाही, नाही. गावाची काय सही केली ना कुठं दम आहे का नाही दम ते आपण आबा रुबा हो. आणि मोकळा बाई अरे येते ती लगेच शांतपणा करून बोलायचं नाही अरे इथं मी थांबलो का त्याच्यासाठी? ती गावाला येते म्हणून मी आलो. त्या येते ती त्या रामरावचं नको कौतुक सांगू का तेव्हा किती नालायक माणूस आहे तू नको मला सांगू शांतपणा त्याचा बघा, तेव्हा देव माणूस झपाट्यात पाडेन होय तो हो माणूस. सरपंच कवच चांगल्या कामाला रांगराव काय पुढे नसतो सरपंच हा. ती रांगराव तुम्ही बघतोय नेहमी काय करतोय कुठल्या बी कार्यक्रमाला ती पुढं होऊन येईनाच रंगराव बाहेर गेली. तीन आहे तीच बरं आहे उगा नाही तर मला अध्यक्ष कर का मला अध्यक्ष करा सारखं वसवास करणार रंगराव खाली ती तीच बरी. रंगराव बाहेर गेली गावाला म्हणून मी आलो इथं हो आणि अध्यक्ष म्हणत आहे की हाय तुझ्या चला लय शांतपणा करायचं नाही रांगराव बघल तेव्हा बाहेर गेलंय अहो, ती बाहेर गेली तर कामाची लय असते त्याला झोपण्याची काम आहे त्याला म्हणायचं त्याला नाही म्हणायचं पण ते आले होते शांत बसा ती कुठं म्हणायचं ते एकाच्या पडत पाडेल आर कुत्र तुला माहिती कुठं आणले बाहेर आर दुबईवर आणले ती बाबा आम्हाला बसणं करते. नाव त्याचं माहिती का कुठं असं बिळगाई मग. आर तुझा जीव केवढच ना ते आर अक्का चापडा उघडला ना अक्का गिळेल तुला एवढा मोठा कुत्रा आहे तो अरे नाव त्याचं काय डॉबऱ्या डाबऱ्या हा अरे तुमच्यासारखे नसकी नाही येतात ना इकडे म्हणून त्यांच्यासाठी सावलाय तो कुत्रा सरपंच लगेच आला की नाही की टाकला पाहिजे लगेच बरं का सरपंच त्यानं कुत्र्याला आवाज बोलवायला हवा आवा हाडा तरी म्हणावं की आ, वाव वाव कुत्रे- वाव. कुठं म्हणून काही अरे आवड कुत्र्याला- काय आव, ती काय माणूस आहे वे आवड बोला ती लय मोठी- तुम्हाला ती लय मोठी आवाज करून बोलायचं नाही अरे ती कुत्रे म्हणजे बुकणार दार तरी माझा एक चांगला तुर्रेबाज कोंबडा होता अरे कोण नाचक्याने नेला अहो दुसरी कुठली गावातलीच मग सांगितलं मी सांगितलं माझ्यामुळे कळलं तू सांगितले मुळच कळ अहो ती गावातली दोन नाचकी येतीलच की आता काय घेऊन नका कशात आपला पण चौघ पाच जण मिटून बसतो ना घ्यायचंच नाही त्यांना म्हणून जास्त का लोकांना तुम्ही सगळ्यांनी मलाच अध्यक्ष करायचं बाकीचे सगळे मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका काय हो, सरपंच
सरपंच तुम्ही, अध्यक्ष तुम्ही, ही कुठला रोबाब? तसलं नाही चालणार. ए, तसलं पुढे चालणार मागे नाही. पुढे मागे कर सर मागे सर. जरी शिपाई असलो तरी अध्यक्ष पद मलाच पाहिजे. हा तुला देऊ की देऊ अध्यक्ष देऊ बसा. अरे तुला बोंबलायला एक नाही नीट बोला येईना नीट वाचा येईना आणि तुला अध्यक्ष पद पाहिजे. नाही नाही, कशाचं तरी मला अध्यक्ष नकोय. हा देतो तुला करतो की. रंगरावला उपसरपंच करणार होता, आता अध्यक्ष मला करा. बरोबर तुला सरपंच कोणतरी आलेली दिसते ती चर्चा. अरे येणारच की. अरे एका फोनवरती 500,000 पोरं येते ती एका फोनवर माझ्या. पण इथे कसं आहे जागा आपल्या इथे कमी आहे म्हणून कमी पोरं बोलावली ती मोजकीच. 500 पोरं. 500 पोरं. हा? 10 पोरं नाही त्यांना कधी काय? 4 समय तुला माहितीये ना आपला इतिहास. काय माहित नाही. काय, या बसा बसा. या या रे कार्यकर्त्यानं बसा. कार्यकर्ते तुमच्या असल्या घरच्यांचं कर्तव्य. आलं का माझीच कार्यकर्ते ती नको शांतपणे करून बोलू. कोणी लय पुढं पुढं बोलायचं नाही. मारणाचा 10 रुपये ते कोणाला काय कळत नाही काय. आप्पा मागच्या बारीने सरपंच कोंबडा हेतनच ह्या वाट्यानच नेलेलं आपण कुठूनच काढलं होतं. आणि ते बारकं पिलं होतं वाचा वाचा करत होतं लय. आता वाटतं मोठ्या झाल्या गाबदेने धरते सुरू झालं आ करायला लगेच. चल काना काना हा? अध्यक्ष काय झालं तर मी होणार, खजिनदार तुला करायचं. काय झालं तर गावातल्या ह्यावर आपल्या दोघांकडे पाहिजे. मी 50 रुपये वर्गणी देणार मग खजिनदार झालं. हा? 50 रुपये कोण वा. देणार? सरपंच पण देत नाही 50 रुपये. बघू आपण. चला चटा चटा. सरपंच काय रे? नासक्यांनी अहो जाण चोरून आणलंय ते चांगले. आलं का ह्यांनी काय माझं जाण आणलं का रे? आईला ही राव अहो, ही आता आली की नाही ही अहो ही नाचकी दोघं तापत देणार आपल्याला. किती तापत देणार नाही ती. तिकडे कोणाला लावलं होतं त्या संदीपला ते जत्रासाठी आणलेलं आहे. आपण इथे ठेव. आलं का माझंच आणले जाण ते ठेवलेलं ठेवलेलं आणले. नाही बसा तुम्ही. बस बाबा इथं. मला गिफ्ट दिला गॉगल. सांगते मला जत्रातला नाही गॉगल. आपल्याला मिटिंग करायची. खाली बस. तिकडे सोय तू हा खाली बस. पाय खाली माझे बसा. पॅन्ट वर घेवायच. पॅन्ट वर घेतो तुझी. काय करतो? खाली बस. हे डोनाल्ड ट्रम्प आहे की नाही त्याने मला पार्सल पाठवलाय. यात्रेची तुमचं फाजीला काय मोकळा ऐक नाही मी. जर मला करणार असते तर मग बसतोय. बर मी काय म्हणतोय ऐका एक मिनिट. प्रस्ताव बघू. ए आबा ऐका आता आपल्या गावची यात्रा आली जवळ आलेली आहे. त्यामुळे एक नाही आपल्याला आता यात्रा कमिटी निवडायची आहे. तर त्याच्यामुळे एक नाही आपण सगळेजण इथं आलोया. तर मी काय म्हणतोय ह्या वेळेस एक नाही यात्रेत अजिबात दंगामस्ती करायची नाही, कोणी दारू प्यायची नाही आणि आपल्या गावचं नाव आहे की नाही बदनाम होईल असं काय करायचं नाही. कोणवारे काय ते सगळं सांगा. यात्रा कसं? कमिटी सुरळीत होणार असेल तर मला अध्यक्ष करा हा. आणि ह्याला खजिनदार मला. मी आहे अध्यक्ष. मी लगेच पुढे सर असं करायचं नाही. ग्रामपंचायतीमध्ये पाण्या पडली असायची कशी ती. थांबा. ऐका रंगरावनं मला पाठवलं. मी बोलतोय ना. मी बोलत असल्यानंतर मध्ये मध्ये कोणी बोलायचं नाही. मी काय म्हणतोय यात्रा कमिटीचा अध्यक्ष आहे की नाही मीच होणार. सरपंच तुम्ही, अध्यक्ष तुम्ही, मी आणि नाही, नाही. खातो गावात. सरपंच तुम्ही, शिपाई तुमचाच, रंगराव तुमचाच, रंगराव तुमचाच. ए, तुला येते का? थांबा जरा. शिपाई तू आहेस, मी शिपाई आहे. मी त्या ग्रामपंचायतीतली कामं करायची, सरपंच बाहेरची कामं लावील. पुन्हा पार्टी असली तुमची कामं करा, तो दुवा. मग सरपंच मीच. तुला अजून काय पंचायतीच्या मोर्चा झाडाचा कळलं का तुला? नाही, नाही. चांगला सरपंच व्हायला. अध्यक्ष आंघोळ करायची का का तुला? सरपंच होते, सरपंच करावं लागते. शांतपणे करा. तुम्ही सगळे हे अध्यक्ष आपल्याला करायचा आणि खजिनदार मला करायचा. निदान तुम्हाला एक सरपंच डॉल्बी लावून देणार नाही, यात्रेत नाचून देणार नाही. मीच नाचायला आता नाचीन मग तो बघावून बघायचं. सगळ्यांना आपलं मोकळं द्यायला लावेन मी. मग पोरायचे काम पाहिजे. त्यांना सांगितलं तुला अध्यक्ष करायचं म्हणून. हा. सरपंच आता आमच्या सगळ्यांचा ठराव झालाय
अध्यक्ष आप्पाला आणि खजिनदार आबाला जर हे मान्य असेल तरच आम्ही इथे बसतो, नाहीतर आम्हाला मंजूर नाही. आम्ही निघालो घरी मग. खजिनदाराची 50 रुपये वर्गणी पहिली. पन्नास रुपयात काय होते? या 50 रुपयानं काय होते? आर खजिनदाराची वर्गणी कशी पाहिजे? 5,000 रुपये पाहिजे या. 5,000 म्हणजे मी खजिनदार आहे 5,000 आहे ती 1-0 महात्मा गांधीने खाऊन टाकलाय. आपण तुझं काय वर्गणी अध्यक्ष आहे का कोण आहे? आल्या इकडे उडा पडते बरं मग मारतो का काय मला लगा 10 रुपये माझी उचल त्याच्यामुळे असं नाही काय लागा असं मोर 51 रुपये तरी कर की नाही. खजिनदाराची वर्गणी किती झाली? 50. हा हे 60 रुपये अध्यक्षाची वर्गणी. मग कमी आहे वय? अरे 60 रुपयात आम्ही पहिलं मंगला बनसोडे ना आणत होतो. 60 रुपयात आहे की नाही? अरे साधी चिकट पट्टी येत नाही. अरे ही ना अध्यक्ष असली केली बोलतोय माझे 5,000 घ्या. पकडा पैसा कमी आहे वय. कालच आम्ही कोंबडे ऐकले की काय कोंबड्या ऐकल्या. तुमची कोंबडा त्या तिकडे वर पुलसी नाही वय. केली आपण तुमचा कोंबडा पैसा मोजू नको ही शिपोर्डा बघता अध्यक्ष 5,000 रुपये. तुम्ही काढा आम्ही करतो ठेवायचं मध्ये मग ठेवा पैसे. लय चरा 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 शेंडा खोड नको शिरडेवानी रांगरावचा माणूस असल्या का आम्हाला शानपान शंका लागलाय. समीर या पण अगदी सगळे पैसे झाले. अहो अध्यक्षाने खजिनदार ही पाहिजे ती दोन्ही प्रदूषण करायचं नाही. ढोलबीला आवाज नाही म्हणते पोर. मगाचा वणका आणला अध्यक्ष हो बोलायला बँड लावायचं. बर मी काय सगळ्यांनी मी काय म्हणतोय अहो असू द्या आप्पा बी अध्यक्षांनी आबा बी खजिनदार. अहो आपण येत ऐकायला बरं ऐका आपण ऐकत आपण आणि आबा पिणार पिऊन पडणार काय करते ते पैसे अजून ठरलंय का? ऐका या वर्षी बर आप्पा तू अध्यक्ष आबा तू खजिनदार सर्वांच्या मते ठराव मंजूर झालेला आहे. तुम्ही दोघ जण अध्यक्ष आणि खजिनदार झालेला आहे. बर घरोघरी जायचं वर्गणी गोळा करायची. नाही मी काय म्हणतोय कुस्त्या ठेवायच्या गावात बर ऐका बैलगाडी ठेवायच्या. ऐका. अध्यक्ष व्हायचे ना तर खर्च करायचा. बर खर्च करतील ती मी सांगतोय ऐका. आपल्या गावची पहिल्यापासून आपल्या गावची पहिल्यापासून गावाचा अंबानी कांदा मोठा मोठा बोलतोय तडू का टाकीन नाही. तू वाटत काय सरपंच आम्ही रेकॉर्ड मला दुबईनं आनंदानं बॉगल दिलाय. असू दे दिसतोय चांगला दिसतोय. बर मी काय म्हणतोय आपल्या गावचा पंचकृषीत पहिल्यापासूनचा इतिहास आहे. हो तिन्ही मंडळांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, यात्रा कमिटीचा तमाशाचा कार्यक्रम आणि यात्रा कमिटीचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, असं 5 दिवस रोज कार्यक्रम चालते ती. असं कुठल्याच गावात आहे की नाही असं चालत नाही. ही एकमेवच गाव आहे आपलं सोनगाव. त्या गावात 5 दिवस कार्यक्रम चालले जाते ती. आणि महत्वाचं म्हणजे देवाच्या हळदी होते ती, देवाची लग्न होते ती, परत तिसऱ्या दिवशी सोंग होते ती देवाची. असं कुठंच नाहीये. त्यामुळे आपली चांगली काढा पोरांनो, चांगली काढायची. 5 दिवस काय म्हणते का 5 रुपये पाहिजेत का काय सरपंचाला? अरे लागा हिथं लागा मग मग काय बरं तुझ्या अध्यक्ष कशाचं केलाय गावची यात्रा नाही आता दोघांना दिले लागा तुझं एक कानानं आपल्या सरपंच मी काय म्हणतोय सगळ्या गावांना वर्गणी काढा 10,000 रुपये आणखीन आणि आपण श्रवण नंतर बसू जत्रात गिफ्ट देऊ त्याला. हो देऊ की बसू की आपल्या फंडातनं बसवून कार्यक्रम कसं करायचं? व्यवस्थित सगळं नियोजन करा. बसवायचं आणि कार्यक्रम कसं करायचं? नाही 10 रुपये नाही तुझ्याकडे काय शेवटी बोलायला लागला. सरपंच, काय करतो माहिती का? मला तांदळाचं पोट 1/2 किलो विकतो आणि वर्गणी देतो तुम्हाला. बरोबर चालते. तुम्ही सगळ्यांनी माझ्याजवळ वर्गण द्या. ही कशी ही नुसती नावा लाव, बाकी सगळं आपणच बघायचं. तुम्ही काळजी करू नका. पेड्याचं दुकान आलं की मला सांग संध्याकाळी डाव टाकू. सरपंच हा पण त्यांना अध्यक्ष आणि खजिनदार केलंय, पण त्यांना सांगा ती अध्यक्ष आणि खजिनदार आहे ती तर कार्यक्रम तुम्ही कालवा करू नका. कार्यक्रम नाही. झाला पाहिजे. दारू बिरू पिऊ नका म्हणाव. बरोबर बोलला.
होय. देवाचा कार्यक्रम आहे. बरोबर आहे. देवाच्या कार्यक्रमात आहे का नाही, दारू प्यायची नाही आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडायचा. आणि बाहेरनं पाहुणे रावळे दहा रुपयाची नाही आणि शेपोड्याने सगळ्या ग्रामपंचायत देवाचे भूतन अख्खा सगळं लुटून काढायचं काढणार का शेपोड दहा रुपये येणार आहे. नाही नाही दारू नाही मी लोटायला मला नाही ठेवला. त्या आनंद आहे का नाही तुझा मैत्र तेव्हा आम्ही कचऱ्याला आणि ती ग्रामपंचायत लोटाय ठेवलेला आहे. तुला माहित आहे का दारू 24 दारू पितो ना काय तू माहिती काय बरं, कशी मी काय- काय म्हणतोय, कांड्या तू बोलणं होतं ना नोकरीत हाकले बर यात्रा काय झाले, आता आपल्याला परवा दिवशी तमाशा ठरवायला जायचे. जायचे त्याच्यामुळे आहे का नाही, तुम्ही सगळ्यांनी तयार राहा. मी तुम्हाला सांगेनच, ही अंतुले तुम्हाला सांगेल आणि सगळ्यांनी आपण जायचं आणि तमाशा चांगला ठरवायचा. काय माहितीये का ठरवायचा अहो, तिथे गेल्यानंतर ना बघायचं. ये तमाशा ठरवायचा आहेच आहे. अध्यक्षाला आणि खजिनदाराला म्हणा जेवाय तेवढं जेवाय खर्च करायला लावायचं त्यांना. तुम्ही काळजी करा. लोकांचं कोंबड्या ती काय करणार नाही नाही, अहो, हॉटेलला जेवायचं आपण, काळजी करू नका तुम्ही. जाता मला वाटतं आपल्यावर सगळे येते काय असेल ते सरपंचाच्या गाड्यात घालून तुम्ही जेवण पाहिजे. पोरडामध्ये बोलते थांब. आपण केला पाहिजे. मी काय म्हणतोय अहो सरपंच मला काय म्हणायचे माझ्या ठरवायचं आहे की नाही तेव्हा जेवण घालायला लागेल. आया साम्याला माहिती मी जेवण कसं घातलं होतं, पाहुण्याच्या तिकडे नेलं होतं. अक्षरशः पाहुण्यांनी भाकरी बरोबर 2-2 दरवाना रवा वाढलं होतं. साम्या अक्षरशः दरवानात घालायला तुला आमच्या पाहुण्याच्या घरी जेवण नेलेलं थापा मारणं काय असू द्या. सरपंच तिकडं तमाशा ठरवायला जायचे. जाऊ की. आता हे सगळ्या कार्यकर्ते नेलं पाहिजे ती बरोबर आहे. ते जेवणाचे नियोजन लावा हॉटेल बघा तुमच्या ओळखीनं माझ्या ओळखीचं हॉटेल बघतो, अध्यक्ष आणि खजिनदारांना खर्च करा. खर्चेदार बघल काय म्हणते सरपंच सरपंच म्हणतोय सगळी नको जेवाय म्हणले तुला घालायला लावते जेवाय बघ बोल निदान नुसतं बाहेरपणा आणून गाव तुझं खाऊन जाईल. आपण खायचं हातावर पाणी घेऊन निघून जायचं. म्हणते तसंच करायचे सरपंचाला म्हणतो तुम्ही नियोजन लावा लावतो मी सरपंच तुम्ही हॉटेलचं नियोजन लावा. बर लावलं नियोजन. आणि हे चांड लय चटा 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 बोलतोय ह्याला चढू का आलं का सरपंच हा. या नासक्यांनी आहे का नाही अगदी माझी पाटान मऊ केली आहे. पण तुम्हाला तिला आत्ताच केलं ना मनका. पण तुम्हाला आत्ताच सांगतो दारू पिऊन मी नाही तमाशा केला यात्रेचा हम्म. तर बोला आता. हो माझ्याकडनंच घेऊन जा की. आणि त्या माझ्या घर चप्पल गावते का तुला आता? दाखवतो तुम्हाला. जातो. आणि ही कोण काढायचं रे? तुले तिकडे घ्या नाही तर तिकडे इसकुटून द्या, मला काय सांगू नका. ही सगळं अध्यक्ष झाला, खजिनदार झालं, आलं का ही कीर्तन आता मलाच गोळा करायला लागतंय काय? एकतर म्हणलं मी अध्यक्ष होईन यात्रा कमिटीचा, आयला मला म्हणताय का नाही ही आपण आबाद झाली. बरं जाऊन दे, आता झाली तर झाली. आता ही कीर्तन लावतो गाड्याला उचलायला.